श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आज आपण एक सुंदर आणि प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत। ही कथा आपल्याला संकटात धैर्य कसं ठेवायचे हे शिकवते। संकटात धैर्य ही स्वामी समर्थ एक यांचा संदेश। अक्कलकोटमध्ये एक विधवा आई राहत होती। तिचा एक लहान मुलगा होता। घराची परिस्थिती खूप कठीण होती। ती लोकांच्या घरी कामं करून संसार चालत होती। काही दिवस काम मिळे, काही दिवस नाही, पण ती रोज एक गोष्ट करायची। सकाळी उठून स्वामींचं नाव घ्यायची आणि म्हणायची, मला बळ दे, हार मानू देऊ नका। एक दिवस तिला काम मिळालं नाही। घरात अन्न नव्हतं। मुलगा भुकेने रडत होता। आईचं मन ढासळलं, पण ती बसून रडत बसली नाही। तिने स्वामींचं नाव घेतलं आणि ठरवलं, आज काहीतरी काम शोधायचं। ती पुन्हा गावात गेली। त्या दिवशी एका नव्या घरात काम मिळालं। घरमालकीनी तिची मेहनत पाहिली आणि तिला कायमचं काम दिलं। काही महिन्यांनी तिची परिस्थिती सुधारली। ती म्हणाली, स्वामींनी चमत्कार केला नाही, पण मला धैर्य दिलं, हार न मानण्याची ताकद दिली। तिला समजवलं, देव आपल्यासाठी काम करत नाही, पण आपल्याला उभं राहण्याची शक्ती देतो। कथेचा संदेश, श्रद्धा म्हणजे धैर्य। देवावर विश्वास ठेवा, मग प्रयत्न थांबवू नका। संकटात शांत राहिलात तर मार्ग नक्की सापडतो। म्हणूनच श्रद्धा ठेवा, मग प्रयत्नही करा। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडलात तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा। थँक्यू।